श्रावणात मांसाहार आणि दारू टाळावीच लागते, कारण धार्मिक नाही, वैज्ञानिक आहे। नमस्कार मंडळी, आपण आहात आपल्या मराठी न्यूज चॅनलवर आणि आज आपण उलगडणार आहोत एक खूपच विचार करायला लावणारा विषय। श्रावण महिन्यात मांसाहार आणि दारू का टाळावं? हे केवळ धार्मिक कारणांमुळे नाही, तर यामागे अनेक वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारणं देखील आहेत। चला जाणून घेऊया सविस्तर। श्रावण महिन्यात निसर्गाचा नवा रचना काळ। श्रावण महिना हा मान्सूनचा मध्यभाग। या काळात हवामानात आर्द्रता जास्त असते, जंतुसंसर्गाची शक्यता वाढते आणि पचनशक्ती कमकुवत होते। पचनतंत्रावर परिणाम। या काळात पित्तदोष वाढतो, मांसाहार पचायला जड आणि उष्ण असल्यामुळे शरीराला त्रास होतो। दारू ही देखील शरीरातील उष्णता वाढवते। शरीर विज्ञानाचं विश्लेषण। मांसाहारातल्या प्रोटीन आणि चरबींचं पचन या काळात कठीण होतं, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, अपचन, स्किन ॲलर्जीज होतात। दारूमुळे लिव्हरवर ताण येतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। WHO आणि आयुर्वेद यांच्यानुसार श्रावण हा डाएट करेक्शन पिरियड मानला जातो। भगवान शिवाचा महिना म्हणून श्रद्धेने लोक मांसाहार टाळतात। उपास, जप, तप, ध्यान यामुळे मन, शरीर आणि विचार शुद्ध राहतो। पण आपण हे मान्य करायला हवं की धार्मिक परंपरेत देखील वैज्ञानिक पाया दडलेला असतो। फळं, भाज्या, सूप, मूग हे पचायला सोपे। शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात, मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते, पचनशक्ती मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते। दारू आणि मांसाहार हे हार्मोनल असंतुलन, चिडचिड, नैराश्य आणि विचारांमध्ये अराजकता निर्माण करतात, जे श्रावणात जप, ध्यान, उपासना करताना नकोच। आहारतज्ञ सांगतात की श्रावण महिन्यात डिटॉक्सिफिकेशन करणं अत्यंत फायदेशीर आहे। मांसाहार आणि दारू हे श्रावणात इन्फ्लॅमेटरी क्रियेला चालना देतात। शरीराला विश्रांती हवी असते आणि हा काळ त्यासाठी सर्वोत्तम आहे। श्रावण महिना म्हणजे शुद्ध विचारांचा, शुद्ध आहाराचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे। धार्मिक श्रद्धा बाजूला ठेवल्यास देखील यामागील वैज्ञानिक कारणं इतकी ठोस आहेत की आपण हा संयम नक्की पाळावा। चला एकदा तरी या श्रावणात शुद्ध राहू, विचार, आहार आणि जीवनशैली। संयोग चिन्ह। आवडलं का हे विश्लेषण? मग नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।